बऱ्याच पालकांची कंप्लेन असते नवजात बालकामध्ये लाल पुरळ म्हणजेच ॲक्ने आलेले असतात. ते ॲक्ने का येतात आणि त्याचे उपाय काय करायचे, नवजात बालकाच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची ते आज आपण पाहूया. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याच्या शरीरामध्ये आईचे हॉर्मोन्स म्हणजेच मॅटर्नल हॉर्मोन्स ही रक्ताद्वारे येतात. मॅटर्नल हॉर्मोन्समुळे बाळाच्या ऑइल ग्लँड्स ब्लॉक होतात, त्याचे सिक्रिशन्स वाढतात आणि ऑइल ग्लँड्स ब्लॉक झाल्यामुळे बाळाला ॲक्ने म्हणजेच लाल पुरळ येतात. ते कधी येतात? ते युजली 2 ते 4 आठवड्यानंतर बाळाच्या चेहऱ्यावर मानेवर दिसायला लागतात. बऱ्याच पॅरेंट्सचा प्रश्न असतो, हे बाळाच्या त्वचेचं इन्फेक्शन तर नाही आहे ना? तर नाही, हे जनरली 3 ते 4 आठवड्यानंतर निघून जातात. याला विशेष काही ट्रीटमेंटची गरज नसते. गरज असते ते फक्त योग्य त्वचेची काळजी. त्याच्यावर सोप, अननेसेसरी बेबी प्रोडक्ट्स वापरणं टाळा. जेव्हाही बाळ दूध पितं किंवा उलटी होते त्याच्यानंतर बाळाचा चेहरा, फेस क्लीन करून घ्या, जेणेकरून जे ऑइल ग्लँड्स आहेत ते ब्लॉक नाही होणार. जे थिक ऑइल्स असतात त्यांनी बाळाच्या चेहऱ्यावर मसाजिंग किंवा रबिंग टाळायचं. बाळाचा चेहरा क्लीन करण्यासाठी ल्यूकवॉर्म म्हणजेच गुनगुनं पाणी वापरायचं. ती त्वचा एक्स्ट्रीम ड्राय होऊन ॲक्ने जास्त वाढू नये म्हणून तुम्ही मॉइश्चरायझर्सचा वापर करू शकता. ॲक्ने 4 आठवड्यापेक्षा जास्त दिवस राहत आहे त्या बालकामध्ये अटॉपिक डर्मॅटायटिस किंवा अन्य काही त्वचेचा आजार असण्याची शक्यता असते. त्या